नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर बघा, आपले 2-3 दिवस व्हिडिओ आले नाहीत कारण बरं नव्हतं. आताही जरा बरं नाही आहे, पण जरा अगोदरच्यापेक्षा स्टेबल आहे. तर म्हटलं आज आपला जे व्हिडिओ एडिटिंगचं काम आहे ते करून घेऊया. म्हणून बघा, आज रात्रीची वेळ आहे, 10:15 झालेले आहेत. आणि बघा, भरपूर जणांची कमेंट येत आहे, ताई तू इंग्रजीचा अभ्यास कसा करते, किंवा तू अगोदरच्या व्हिडिओ सांगितलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, माझं पण इंग्रजी भरपूर वीक होतं आणि आता मीच MA इंग्लिशमध्ये करत आहे. तर त्याच्यासाठी मला भरपूर कठीण परिश्रम घ्यावे लागले आणि ते परिश्रम काही सोपे नव्हते, भरपूर होते. आणि त्याच स्मार्ट टिप्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मैत्रिणींनो, त्या स्मार्ट टिप्स बघूया आपण. तर बघा, मी तुम्हाला दाखवत आहे. मी काय केलं आहे, काही विभाग पाडून घेतले, जसं ग्रामर, व्होकॅब्युलरी, पॅसेज आणि पॅडागॉजी. तर आपला TET, टेट आणि KVSसाठी या 4-5 विभागात असे स्लॉट पाडून अभ्यास करावा लागेल इंग्रजीचा. आणि ज्यांचं खरंच इंग्रजी वीक आहे त्यांनी तर नक्की डेली अर्धा तास ते 1 तास तुम्हाला अभ्यास इंग्रजीचा करावाच लागेल. माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे मी आज. आणि माझं मराठी मीडियम होतं, त्यामुळे मला पण इंग्रजीची अगोदर खूप भीती वाटायची. त्यामुळे ती भीती घालवायची होती मला. त्यामुळे मी स्वतःचं नियोजन केलं. मी असे माझे ग्रामर, व्होकॅब्युलरी, पॅसेज असे भाग पाडलेत. आणि बघा, जर पॅसेज, आणि बघा मी तुम्हाला सांगते, पॅसेजमध्ये ना आपल्याला अनसीन पॅसेज असतात, त्याचे आपल्याला प्रश्न शोधून उत्तर लिहायचे असतात. तर काय करायचं, आपलं रीडिंग स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला इंग्रजी थोडं समजायला पाहिजे, त्याच्यासाठी आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि थोडं ग्रामर पण त्यात येतं. त्यामुळे म्हणून सांगते की असे 4-5 स्लॉट करून घ्या आणि आपले दररोजचे अर्धा तास तरी आपल्याला कमीत कमी म्हणते, आणि जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास द्यावं लागेल. ज्यांचं खरंच इंग्रजी स्ट्रॉंग बनवायचं असेल त्यांच्यासाठीची गोष्ट करत आहे मी, जे 0पासून सुरुवात करत आहे त्यांच्यासाठी. आणि जे जरा स्टेबल आहे, म्हणजे मधामध्ये आहेत, तर त्यांनी ग्रामर स्ट्रॉंग करावं, व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करावी. आणि व्होकॅब्युलरीमध्ये सिनॉनिम्स वर्ड, अपोजिट वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर आपल्याला इडम्स येतात, फ्रेजेस येतात, हे स्ट्रॉंग करावं लागेल तुम्हाला. म्हणजे आपल्याला डेली तुम्हाला आपले नवीन शब्द, समानार्थी, अपोजिट शब्द शोधून काढावं लागेल. आणि त्यानंतर काय म्हणायचं आहे मला, की जसं मी काय करत होते, दररोज मी न्यूजपेपर वाचत होते, त्यातले जे मला कठीण शब्द वाचत होते ना, हितवाद वगैरे, त्यातले मी अंडरलाईन करत होते आणि ते आपल्या नोटबुकवर मेन्शन करत होते. मी हे सगळं सांगते तुम्हाला 2021 साली जे मी केलं ते. आणि आता बघा 2-3 वर्ष झाले, त्यामुळे जरा इंग्रजी स्ट्रॉंग झालं. मेहनत करावी लागेल, होईल सगळं व्यवस्थित. आणि आता तुम्हाला फास्ट करायचं असेल तर तुम्ही दिवसातून 15 ते 20 मिनिटं द्या. आणि जेही प्रिव्हियस इयरचे पेपर आहेत त्यात बघा कुठले आपल्याला व्होकॅब्युलरी आलेली आहे तेच कमीत कमी लिहून घ्या. ही शॉर्टकट सांगते मी तुम्हाला. आणि त्यामुळे काय होईल की तुम्हाला समजायला सोपं जाईल की कुठल्या पद्धतीचे आपल्याला शब्द येत आहेत, समानार्थी शब्द येत आहे, अपोजिट वर्ड येत आहेत. आणि मी जे पाटील सरांचे लेक्चर बघते, त्यांचे लेक्चर बघा, त्यांनी मस्त PYQ एक्सप्लेन केलेला आहे, त्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. त्यानंतर बघा मैत्रिणींनो, पॅडागॉजी. तर पॅडागॉजीमध्ये आपल्याला इंग्रजी लर्निंग येतं, मेथड येतात, तर ते आपल्याला पाठांतर करावं लागतं, त्याला काही उपाय नाही आहे. आणि त्यानंतर आहे ग्रामर भाग. तर ग्रामर भाग तुम्हाला मध्ये इनडायरेक्ट, डायरेक्ट स्पीच, त्यानंतर डिग्री, चेन द वॉइस, या सगळ्यांची आपल्याला फार भीती वाटते, मी सांगते तुम्हाला. पण जेव्हा जेव्हा आपण आतमध्ये घुसतो ना याच्यामध्ये, तेव्हा हे खरोखर सोपं लागायला लागलं. जसं चेन द वॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस, याचं ना अगोदर टेन्स करून घ्यायचे. आणि टेन्सचे सिम्पल पास्ट टेन्स, त्यानंतर म्हणजे असे 4 प्रकार करायचे प्रत्येक टेन्सचे. कसं आता एवढं सांगणं शक्य नाही आहे, तरी पण मी प्रयत्न करेल, आणखी 2-3 व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये आपण प्रयत्न करूया थोडं इंग्रजी जास्त डिटेलमध्ये समजण्याचं. तर मी काय केलं होतं, असे मी प्रत्येक टेन्सचे 4-4 प्रकार करून घेतले आणि त्यांची सूत्रे, जसं सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, अशी सूत्र लिहून घेतली. आणि एकच उदाहरण घेतलं, लता सिंगिंग अ सॉन्ग, लता सिंग अ सॉन्ग, लता, म्हणजे एकच उदाहरण घेऊन तेच उदाहरण लक्षात ठेवलं आणि त्याच्याप्रमाणेच अभ्यास करायला सुरुवात केली. तर मला टेन्स सोपे जायला लागले. आणि मग टेन्स सोपे जायला लागले तर मी चेन द व्हॉइस सुरू केलं. त्यांनी काय झालं, मला माझी भीती निघत गेली, की मला वाटलं जे कठीण वाटत होतं ते सोपं जायला लागलं, मीडियम व्हायला लागलं. आणि डिग्रीमध्ये ना जे सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि ह्या डिग्री आहेत ना, ह्याही खूप कठीण जात होत्या. तर मग काय केलं, जरा यूट्यूबचे जे फ्री लेक्चर असतात इंग्रजीचे ते बघणं चालू केलेत. काही माझे जो पुस्तकं आहेत
ते वाचणं चालू केले, काही नोट्स काढणं सुरू केले आणि जरा वेळ लागला मैत्रिणींनो, पण झालं, होतं, केलं तर होतं, करावं लागेल आपल्याला आणि त्याच्यामुळे आपला फायदाच होतो. त्यानंतर काय करायचं, तर आपण व्होकॅब्युलरी म्हणजे जसं सिनॉनिम्स वर्ड आहे, अपोजिट वर्ड आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन यांचे ना आपण कामं जेव्हा करतो ना, हाऊसवाईफ असल्याची आपली गोष्ट सांगते, आपण जेव्हा कामं करतो ना तेव्हा काय करायचं, हे शब्द कानावर ऐकायचे, कारण याला आपण वेगळं घेऊन बसायला आपला वेळ नसतो, कारण भरपूर अभ्यास आहे. आणि आपण जर म्हटलं की मी कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेत किंवा मग जेव्हा मला लक्ष द्यायची 2 तास असतात माझे, त्याच्या वेळेस जर आपण जसा हा प्रकार म्हणजे हा सोपाच प्रकार आहे, फक्त ऐकण्यानी आणि लक्षात ठेवावा लागतो. त्यामुळे 15-20 मिनिटं दररोजचे आपल्याला द्यावं लागतील. तर काय करायचं, जो वेळ आपण भांडे घासतो किंवा मी अशी करत होते, तर भांडे घासतो किंवा मग मी फरशी पुसते ना, तेव्हा मी काय करते, हे ऐकून घेत होते आणि त्यामुळे माझा खरोखर खूप फायदा झाला. दररोजचे 15-20 मिनिटं मला आरामशीर मिळाले आणि माझं जे शब्दार्थाचा जो संग्रह आहे ना तो वाढत गेला. त्यामुळे माझं इंग्लिश स्ट्रॉंग बनायला लागलं आणि मी काय करत होते, मग तेच रिव्हिजन म्हणून मी मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. माझी मुलगी आज 7th स्टँडर्डला आहे, CBSE पॅटर्नला आहे, तर मी तिच्यासोबत ते शब्द रिवाईज करत होते, म्हणजे जेणेकरून तिची पण उजळणी होत होती आणि माझी पण उजळणी होत होती, म्हणजे आमच्या दोघीचा पण फायदाच होत होता. म्हणजे दररोजचे असे 5 शब्द पकडायचे, तिला पण ती मला 5 शब्द विचारायची, मी तिला 5 शब्द विचारायची, म्हणजे आम्ही अशी चॅलेंज करायचो, मम्मी जिंकते की जसं दीदी, म्हणजे माझ्या मुलाला म्हणायचं दीदी जिंकते की मम्मी. त्यामुळे कसं आमचं बेनिफिट व्हायला लागलं आणि आमचं इंग्लिश स्ट्रॉंग व्हायला लागलं. तसेच आता तुम्हाला सांगते अजून एक आयडिया, इंग्रजी हा लँग्वेज प्रकार आहे, तर त्यामुळे आपण कसं अगोदरपासून मराठी बोलतो ना मैत्रिणींनो, त्यामुळे मराठीची भीती वाटत नाही, हिंदीची भीती वाटत नाही. तर इंग्रजीची का वाटते, कारण आपण आई पासून ABCD पासून सुरुवात करतो, पण मध्ये आपण सोडून देतो. तर आपल्याला न काय करायचं आहे, जी बाराखडी आहे ती स्ट्रॉंग बनवायची आहे. जे छोटे छोटे शब्द असतात ना, जे डिक्शनरीमध्ये असतात, माझ्याजवळ 3-4 डिक्शनरी मी तुमच्यासोबत शेअर करते, दाखवते. त्या डिक्शनरीचे ना A पासून शब्द शोधून काढायचे, वाचायचे, फक्त वाचायचे, 10-15 मिनिटं वाचायचे आणि वीकली रिवाईज करायचे, जेणेकरून काय होतं, आपला छान अभ्यास होतो इंग्रजीचा. आणि बघा 1:30 वाजले, मी अभ्यास करत आहे, कारण मला झोपच येत नव्हती, बरं नसल्यामुळे कसं ते जरा कणकण होत होतं, म्हणून बसले आपले अभ्यास करत, कारण नाहीतरी बेडवर पडून राहिल्यापेक्षा म्हटलं तेवढंच आपल्या माइंडमध्ये जाईल आणि आपण तेवढाच अभ्यास पण होईल, म्हणून बसले आपला अभ्यास करत. आणि मग आता माझा अभ्यास झाल्यावर तर मी तुमच्यासोबत शेअर करते मी जे माझ्याजवळ जे डिक्शनरी आहेत त्या. तर बघा, 1 सेकंद थांबा, दाखवते. तर बघा माझ्याजवळ पॉकेट डिक्शनरी आहे. तर मी काय करते, मी कुठे गावाला गेली किंवा मग आता कसं कुठे काही प्रोग्राम असतो कुठे, तर आपल्या पर्समध्ये छोटीशी डिक्शनरी टाकून द्यायची, जेणेकरून काय होतं, कुठे असं रिलॅक्स बसलं तर असे 4-5 शब्द वाचत राहायचे, आपला पण फायदा होतो आणि आपल्याला बोर पण होत नाही. म्हणजे युट्यूबवर ते आपलं शॉर्ट सर्च केल्यापेक्षा आणि असं स्टॉल वर करत गेल्यापेक्षा असे पुस्तक घ्यायचं छोटंसं आणि आपलं वाचत राहायचं. तर ही एक पॉकेट डिक्शनरी. त्यानंतर रॅपिड इंग्लिशचं पुस्तक आहे. त्यानंतर ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे. मला जर कुठलाही शब्द असा नवीन वाटला तर मी या डिक्शनरी शोधते आणि तो शब्द माझ्या बुकमध्ये मेन्शन करते. त्याच्यामुळे काय होऊन राहिलं, मला नवीन शब्द माहीत होतो. तुम्ही पण असं करून बघा, खूप फायदा होतो. म्हणून तुम्हाला सांगते, TET आणि टेट ही परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर सगळ्यात अगोदर शब्दसंग्रह वाढवायचा लागेल. त्यानंतर पॅसेज रीड करायला सुरुवात करा. पॅसेजपासून शब्द असे काय म्हणतात त्याला, रीडिंग आपलं इंग्लिश स्ट्रॉंग बनत जातं. म्हणून इंग्रजीला कधीही घाबरू नका. आणखी येणाऱ्या पुढील व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करेल जेही मला माहीत आहे ते. आणि आता बघा भरपूर वेळ झालेला आहे, त्यामुळे मी आता हे सगळं ठेवून देणार आणि झोपायला जाणार. म्हणून आता भेटूया सकाळी मैत्रिणींनो. आता वाजलेत सकाळचे 4 आणि मला झोप येत नव्हती, कारण कसं आहे, जरा बरं नसल्यामुळे तुम्हाला माहीत आहे की आपल्याला जरा झोप येत नाही, कारण कसं आता फार गोळ्या घेणं पण चांगलं नसतं. आणि म्हणून मी काही आज टॅबलेट घेतल्या नव्हत्या. म्हटलं होईल, व्हायरल जरा वेळ लागतो आपल्याला बरं व्हायसाठी. तर बघा 4:10 झालेली आहेत आणि मी परत उठले आणि अभ्यासाला येऊन बसले. तर आता मी मानसशास्त्र करत आहे. तर मैत्रिणींनो बघा, आज मी मानसशास्त्रामध्ये भावनिक बुद्धिमत्ता करत आहे. तर यामध्ये ना मी भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू, घटक, त्यानंतर सामाजिक समायोजन आणि त्यानंतर बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये आणि काय म्हणता येईल त्याला, आपल्या ज्या भावनिक बुद्धिमत्तेचे जे पैलू आणि घटक आहेत ते व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक क्षमता येतं. आणि भावनिक बुद्धिमत्तेची जे व्याख्या आहेत ना, तर 1940 साली डॅनियल गोलमनने 20 वर्ष जे विद्यार्थी आहेत त्यांचा अभ्यास केला आणि निष्कर्ष असा काढला की हुशार विद्यार्थी यांच्या जीवनात यशस्वी होऊ शकले नाही. तर त्यांच्या मते त्यांनी शैक्षणिक बुद्धिमत्तेला
जास्त महत्त्व दिलं नाही, भावनिक बुद्धिमत्तेला चांगलं महत्त्व दिलेलं आहे. तर सगळ्याला या मानसशास्त्रातून भरपूर काही बघा मैत्रिणी, आपण जर शैक्षणिक बुद्धिमत्तेलाच वाव दिला तर भावनिक बुद्धिमत्तेनं आपण मागे राहू. कारण कसं असतं, स्मार्ट नियोजन करावं लागतं. आपण एक हाऊसवाईफ आहो आणि आपल्या हाऊसवाईफला पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही. तरी पण मी सांगेल, जोपर्यंत TETची ज्यांनी फॉर्म भरले किंवा आता आपल्याला माहित आहे टेटची परीक्षा येऊ शकते, मी सांगणार नाही की मला माहित नाही ते कधी येणार आहे म्हणून, पण येऊ शकते. TET तर कन्फर्म आहे. CTETचा पण पेपर आलेला आहे, म्हणजे एक्झाम होणार आहे म्हणून. तर काय करायचं, थोडं न कामं आपण भरपूर घासत बसतो, भरपूर साफसफाई करत बसतो, थोडं न त्याला ब्रेक द्यायचा. म्हणजे जिथं खरंच गरज आहे कामाची तिथेच करा, असं भरपूर वेळ कामांना देऊ नका. मीच सांगते तुम्हाला आणि मीच या गोष्टीचं अनुकरण करते. कारण कसं असतं, ज्यावेळेस पेपरची डेट डिक्लेअर होतं ना, त्यावेळेस जरा आपल्या अभ्यासाला महत्त्व देणं फार गरजेचं असते. कारण कसं असतं, आपण जर कामांनाच महत्त्व दिलं तर आपण मागे राहू. म्हणून सांगते, एक हाऊसवाईफ यांचं एक काय म्हणते त्याला, आपलं स्वतःचं मत सांगितलं की जरा अभ्यासाच्या वेळेस आणि परीक्षेच्या वेळेस अभ्यासाला महत्त्व द्या आणि कामाचं स्मार्टली नियोजन करा. म्हणजे जे खरंच वाटतंय तुम्हाला की आत्ता आपल्याला इथे खरंच ह्या कामाची गरज आहे तेच करा. म्हणजे अशी उगीचीच कामे काढू नका. तर म्हणून स्मार्टली नियोजन करा. आणि तुम्हाला बघा बैलांच्या घुंगरूचा आवाज येत असेल, तर कारण मी इकडे बाहेर बॅक साईडनं आहे, तर तिथे व्हॉइस ओव्हर करत आहे, त्यामुळे कसं तुम्हाला आवाज येत असेल तरी सॉरी. आणि मैत्रिणींनो बघा, माझा आता अभ्यास झालेला आहे, आता ठेवून देते. 6:45 झालेले आहेत आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि हे बघा, मी तुम्हाला काहीतरी दाखवत आहे. आमच्या बाजूने जे शेत आहे ना, बघा तिथे छान जी धान आहे ना, त्यावर इतकं छान दवबंधू पडलेलं होतं, इतकं छान वाटत होतं, असं फ्रेश झाले होते मन, बिलकुल खूप छान वाटत होतं. हॅप्पी मन झालं होतं अगदी. चला तर आणखी ज्या काही स्मार्ट टिप्स आहे, काही अभ्यास आहे आपला, त्याचं नियोजन आपण आणखी पुढील आपल्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत स्मार्टपणे अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या मैत्रिणींनो. आणि आणखी दररोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल, पण जरा बरं नाही आहे त्याच्यामुळे जरा वेळ होतोय आणि अभ्यास पण आहे, त्यामुळे एडिटिंग करायला वेळ मिळत नाही आहे. तर तुम्ही मैत्रिणींनो, आपण मी ज्या माझ्या नोट्स काढलेल्या आहे मानसशास्त्राच्या, त्या तुमच्याबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते. नक्की आपल्या व्हॉट्सअप चॅनलला भेट द्या आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला त्या कशा वाटतायत किंवा माझ्या अभ्यासाचं नियोजन तुम्हाला कसं वाटतंय ते. त्यामुळे मला पण प्रेरणा मिळत आहे. आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या मैत्रिणींना खरंच गरज आहे, ज्या खरंच हाऊसवाईफ आहे आणि काही करायचं आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकर पोहोचेल. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं, शेअर केलं, लाईक केलं तर मदत होईल, भरपूर जणांना पोहोचण्यास मिळेल. आणि त्यामुळे कसं होते की मला पण प्रेरणा मिळते आणि भरपूर जणांचा व्हिडिओ जाईल आणि आणखी 4 मैत्रिणींच्या आपल्याला आशीर्वाद मिळेल, आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ शकू. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, पॉझिटिव्ह विचार करा. बाय.